ठरलं तर मग मालिकेचा आजचा म्हणजे 27 ऑगस्टचा एपिसोड खूपच भावनिक आणि थरारक होता. अर्जुनची गंभीर अवस्था, सायलीची देवाकडे केलेली प्रार्थना आणि दुसरीकडे प्रियाचे सुरू असलेले डावपेच यामुळे आजचा भाग शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा होता. सुरुवातीलाच अर्जुनची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सायली डॉक्टरांकडे अर्जुनला वाचवण्यासाठी विनंती करते. अर्जुनच्या बाबतीत एवढं मोठं संकट का आलं याचा विचार करताना सायलीच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. आपल्या हातून कुंकवाचा करंडा सांडला त्यानंतर हे सगळं घडलं, त्यामुळे कुठेतरी आपल्यामुळेच हे संकट आलं का अशी भीती तिच्या मनात निर्माण होते. मात्र त्याचवेळी ती स्वतःला सावरते आणि अर्जुनला काहीही होऊ देणार नाही असा निर्धार करते. यानंतर सायली हॉस्पिटलमध्ये असलेल्या देवीसमोर जाते. अर्जुनची शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी म्हणून ती मनापासून देवापुढे प्रार्थना करते. देवीसमोर कुंकवाचा अभिषेक करताना सायलीचा भावनिक चेहरा पाहून हा प्रसंग खूपच सुंदर वाटतो. दुसरीकडे अर्जुनची शस्त्रक्रिया सुरू झालेली असते. बाहेर घरातील सगळेजण काळजीत असतात. अर्जुनसोबतच्या जुन्या आठवणी प्रत्येकाला आठवत असतात. अश्विन, चैतन्य, प्रतापराव आणि अस्मिता सगळेच अर्जुनला खूप मिस करताना दिसतात. आणि शेवटी डॉक्टर बाहेर येतात. सगळेजण घाबरून डॉक्टरांकडे पाहत असतात. पण डॉक्टर सांगतात की अर्जुनची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. हे ऐकल्यानंतर सगळ्यांच्या जीवात जीव येतो आणि सायलीलाही मोठा दिलासा मिळतो. पण मंडळी, अजून एक चिंता कायम असते. अर्जुनला लगेच शुद्ध येत नाही. डॉक्टर सांगतात की शस्त्रक्रिया अतिशय गंभीर होती आणि पुढचे काही तास महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सायली पुन्हा चिंतेत जाते. इकडे प्रिया आणि तिच्या साथीदारांचे कारस्थान मात्र थांबत नाही. मानसी आणि त्या गुंडाला धमकी देण्यासाठी चिठ्ठ्या पाठवल्या जातात. गुंडांपर्यंत चिठ्ठ्या पोहोचवते. पण मानसीपर्यंत पोहोचवलेली चिठ्ठी तिच्या लक्षातच येत नाही, कारण मानसी अजूनही प्रचंड मानसिक धक्क्यात असते. आजचा मानसीचा प्रसंग खूप विशेष वाटला. ती काहीही खात नसते आणि एका महिला पोलिसाने स्वतःच्या हाताने तिला खाऊ घालण्याचा प्रयत्न केला. या छोट्याशा प्रसंगातून त्या पोलीस महिलेची माणुसकी छान दाखवली आहे. दुसरीकडे प्रिया मात्र आपला प्लॅन यशस्वी होईल असं समजून पुढचा डाव आखते. अर्जुन हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे तो कोर्टात येऊ शकणार नाही आणि सायलीही त्याला सोडून जाणार नाही असा प्रियाचा अंदाज असतो. म्हणूनच ती शेंडे वकिलांमार्फत उद्याचीच कोर्टाची तारीख घेण्याचा प्रयत्न करते. आणि मंडळी, हीच गोष्ट आता पुढच्या भागात मोठा ट्विस्ट घेऊन येणार आहे. हॉस्पिटलमध्ये सायली अर्जुनला सोडून घरी जाण्यास तयार नसते. घरातील मंडळी तिला तिच्या तब्येतीसाठी काळजी घेण्यास सांगतात. पण सायलीचा एकच निर्णय असतो. अर्जुन शुद्धीवर येईपर्यंत ती त्याच्या जवळून हलणार नाही. सायलीची ही जिद्द पाहून खरंच तिच्या व्यक्तिरेखेवरचं प्रेम आणखी वाढतं. आणि आता शेवटी येतो सगळ्यात मोठा ट्विस्ट. चैतन्य सायलीला सांगतो की उद्या कोर्टाची तारीख मिळाली आहे. म्हणजे आता सायलीसमोर एकीकडे अर्जुनची गंभीर अवस्था आणि दुसरीकडे कोर्टातील केस अशी दुहेरी परीक्षा उभी राहिली आहे. पण मंडळी, मालिकेचा नवीन प्रोमो यापेक्षा आणखी एक जबरदस्त असणार आहे. अर्जुन स्वतः सायलीला सांगतो की ही केस तिनेच लढायची आहे. म्हणजे आता सायली फक्त अर्जुनसाठी प्रार्थना करताना नाही, तर स्वतःच्या निर्दोषत्वाची कोर्टात लढताना सुद्धा दिसणार आहे. आता खरं पाहता प्रियाला वाटते की तिचा प्लॅन यशस्वी होणार आहे. पण सायलीची जिद्द पाहता असं वाटतं की प्रियासाठी पुढे मोठा धक्का तयार होणार आहे. आता प्रश्न असा आहे की अर्जुन 24 तासाच्या आत शुद्धीवर येणार का? सायली अर्जुनला सोडून कोर्टात जाणार आहे का? आणि मानसी शेवटी सत्य सगळ्यांसमोर सांगणार आहे का? तुम्हाला काय वाटतं? सायली आता कोर्टात स्वतःची बाजू कशी मांडणार? तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मंडळी, सायलीचा निर्णय योग्य वाटला का आणि पुढे काय होईल असं तुम्हाला वाटतं? हे तुमचं मत नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच मालिका अपडेट्स मिळवण्यासाठी पुन्हा भेटूया.